आम्ही इथे यायच्या आधी एक वॉक्स पॉप केला. हो, मी प्रश्न विचारले काही लोकांना आणि 2 असे वजनदार पर्सनॅलिटीज निवडलेत आम्ही. सो कारण त्यांची जी उत्तरं होती ती एकदम हटके, रादर जेन्युइन होती, वजनदार होती, जेन्युइन होती, व्हेरी ट्रू पीपल. आणि बोलता बोलता असं कळलं दॅट दे आर क्रेझी अबाउट यू. तो जनरल इंटरॅक्शन करता करता असं कळलं की मला की ते एक तुझी मोठी खूप फॅन आहे आणि एक तुझी खूप मोठी फॅन आहे. सो देव कम हिअर आणि त्यांचा मेकओव्हर झाला आहे. दे रिफ्यूज की आम्ही ह्या अवतारात भेटणारच नाही त्यांना. म्हटलं का? नाही आम्हाला थोडं आवरायचं आहे वगैरे. सो दे गॉट अ प्रॉपर मेकओव्हर आणि आता ते तुम्हाला भेटायला येणार आहेत. सो आर यू गाइज एक्साइटेड? येस येस येस. या कुठे तुम्ही थांबलात? या 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 या. हाय. काय कसं वाटतं? हो लाजतायत का तुम्ही? लाजतायत. तू पण लाजते? OMG. कमी लाजू नाही शकत. मी प्रिया बापटची फॅन आहे. मला दोघी आवडतात पण मी आता तेच विचारणार होते. माझी फॅन आहे तर सही आवडत नाही. आम्ही दोघी आवडतो. फेअर ना. कशा दिसतायत त्या? सुंदर दिसतायत, छान दिसतात, खुश दिसतात. आय थिंक म्हणजे आपलं स्मितहास्य जे असतं ते सगळ्यात मोठं ऑर्नामेंट आहे. ऑफकोर्स. सो छान दिसतात दोघी हसताना. दे वर सो एक्साइटेड टू मीट यू ऑल. आता जशा दिसतायत ना आधी नव्हते दिसत असे. अवतारात फिरत होते मस्त. म्हणजे हा जो तू बघतेस ज्वेलरी, ड्रेसेस, मेकअप, हेअर जो आमचा चॉईस आहे पाहिजे. ओके. पण का हे तुम्ही ठरवलं असं करायचं? स्पेशल फॉर यू. आणि कसं केलं हे सगळं? तो प्रवास आपण बघूया. काय नक्की झालं यांचं मेकओव्हरचं? काय कसा झाला मेकओव्हर? लेट्स जस्ट सी दॅट. कसं बघणार आपण ते? रिवाइंड. वजनदार म्हणजे काय? वजनदार म्हणजे मी. का असं बोलतेस? कारण की मी वजनदार आहे, मला खायला आवडतं. सई तामणकर पण जाड असून ती मस्त आहे इंडस्ट्रीमध्ये, एकदम पुढे चालली आहे ना. पण सई तामणकर डाएट आणि फिटनेस पण करते. मला नाही आवडत असं काही करायला. आपल्याला आपली सेकंड विनर मिळाली आहे. तुमच्यासाठी आणखी एक सरप्राईज आहे. ओके. आम्ही तुम्हाला दोघांना मेकओव्हर देणार आहोत. ओके. सो कसा वाटला प्रवास? व्हेरी ब्युटिफुल. तुम्ही दोघीही आधीही छान दिसत होतात आणि आताही छान दिसताय. आणि जसं व्हेरी राईटली सई सेड की तुमच्यातली सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे तुमच्या दोघींच्याही चेहऱ्यावरची स्माईल. आणि ते जे हसू तुमच्या डोळ्यात दिसतंय ना दॅट इज मेकिंग यू लुक ब्युटिफुल. ओके. सो आम्ही दोघीही वी आर ऑनर्ड अँड वी आर व्हेरी थँकफुल, ओव्हरवेल्म्ड की तुम्ही आमच्या दोघींसाठी स्वतःमध्ये इतके बदल घडवलेत. राईट फ्रॉम तुमचे केस कापणं, मेकअप करणं, कपडे स्टाईल चेंज करणं. आता केस कापल्याचं दुःख कमी होत आहे. जरा कमी झालं का दुःख? पण मी खरं सांगू तुला, आवडतं गाणं सरांचं? कभी अजनबी थे. निश्चितच नाही. निश्चितच नाही. कुठलं तुमचं आवडतं गाणं? माझं आवडतं गाणं पडोसन मधलं कहना है. अरे यार माहिती होतं मला. चिरागची आवडती हिरोईन? सई नाही, ऐश्वर्या राय. ओके. बाबांचा आवडता सण? दिवाळी. येस. 3-1 बेबी 3-1. चिरागचा आवडता सण? मला शाळेत गेल्यासारखं वाटतंय. शाळेत सुद्धा मला प्रश्नाची उत्तर यायची नाहीत. चिरागचा आवडता सण क्रिसमस. हो. येस. ओके. बाबांचे आवडते क्रिकेटर? विव रिचर्ड्स. नाही. येस, ग्रेग चॅपल. अरे यार, माहिती होतं मला. चिरागचं आवडतं गाणं? चिरागचं आवडतं गाणं टाइम नाही. कठीण आहे. ओके. त्यांच्या लग्नाची तारीख? 2 ऑगस्ट 1984. बरोबर. प्रत्येक मुला किंवा मुलीला माहिती असतं त्यांच्या आई वडिलांचं. बरोबर. सोपे प्रश्न त्याला विचारतो आणि कठीण प्रश्न मला. हे काय सेम प्रश्न बरोबर नाही. सेम प्रश्न तर विचार. नाही. ह्याची जन्मतारीख मी सांगू? हा सांगा. हो सांगा. हे काय हा स्वतःच प्रश्न विचारतोय. 87. 10 मार्च 87.
ऑफकोर्स बरोबर आहे. ते माहिती आहे ते असलेल्या प्रश्नाची उत्तर देतो. ओके ओके आम्हाला सगळ्यात लाडका कोण? मी. बरोबर. ओके प्रतीक फटके देणार आहे घरी गेल्यावर. ओके आवडता रंग? म्हणजे चिरागचा व्हाईट. जे आपण कारण ब्लॅक आणि व्हाईट बोथ आर माय फेवरेट. So white is व्हाईट right. आहे. बाबांचा आवडता रंग? रेड. रॉंग म्हणा रॉंग म्हणा रॉंग म्हणा रॉंग म्हणा. नाही ऍक्च्युली. मग कोणता? माझा ऍक्च्युली आवडता निळा आहे. जे घातलंय घातलाय त्यांनी. अरे हो. लॉजिक आणि तू पण निळा निळा घाल. एक्झॅक्टली. असं आहे. येस. ओव्हरऑल झालं ना? येस. चिरागला जे आवडत नाही अशी एखादी गोष्ट? नाही त्याच्या गाडीच्या बद्दल काही बोलणं किंवा त्याचं ड्रायव्हिंग, तो ड्राईव्ह करत असताना माझी कॉमेंट्री. बरोबर. ओके सेम. बाबांना कुठली न आवडणारी गोष्ट आहे? एक नाही अरे भरपूर आहेत. मला लिस्ट दिवस लागेल अक्का सांगणार. पण एक अशी विच टॉप्स दिली. बेसिकली पसारा केलेला घरात किंवा पंखे आणि दिवे ऑन ठेवले ते सर्वात जास्त त्यांना इरिटेट होतं. बरोबर आहे. बरोबर. सुपर. आणि आता सुद्धा आतला पंखा आणि एसी चालू करून आलेला आहे. अरे पण हे यांच्यासाठी ऑन केलेला मेकअप करायला. आणि पैसे मी देतोय, बिल मी भरतोय. चिरागचा आवडता गायक? किशोर कुमार. राईट. क्या बात. बाबांची बॉलिंग स्टाईल? मीडियम पेस. बॉलिंग स्टाईल मीडियम पेस हा प्रश्न नाहीये. Medium माझी pace bowling, मी बॉलिंग काय करायचो? अशी. माझ्या बॉलिंगचं महत्व काय? आता तुम्हाला कळत असेल मी क्रिकेट का नाही खेळलो. नाही नाही उत्तर दे बरोबर. असं नाही चालायचं. प्रश्न विचारलेला आहे, उत्तर दे. ओके मग मला माहित नाही. हा मी कटर्स टाकायचो. हा करशील. लेग कटर्स हे म्हणजे सगळ्या नुसत्या मुंबईलाच नाही तर जगभर माहिती आहे, प्रसिद्ध आहे. सो आपण एक पुढे गेलो का? हो एक पुढे गेला तुम्ही. मग संपले. बल्ले बल्ले. चला किती टोटल क्वेश्चन आहेत अजून? आहेत ना? 10 झाले. 10 नाही झाले, 5च झाले. 5 झाले. आपण जिंकलो ना पण 10 आम्ही. आहेत 10 आहेत. बरं चल तुझ्यासाठी चिरागची आवडती गायिका? लता मंगेशकर. येस. And we have won. Yes. शाळेत का होईना, आत्ता का होईना पास झालो मी. वयाच्या 60व्या वर्षी पास झालो. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन्स. बॉयज. थँक्यू. मला थँक्यू. सुरुवातीलाच माहित होतं आम्ही जिंकणार ते. कोणाला तरी सॅक्रिफाईस करायला लागतो ना दुसरं पहिलं यायला. येस येस. अरे बोले तो आपण अलिबाग में आलाय बॉस. आय लव्ह यू. बॉईज लोकांसोबत, माझ्या फ्रेंड्स ग्रुप सोबत, सगळ्यांसोबत फुल कल्ला. कल्ला कुठे करते हा कल्ला? कॉलेजच्या बाहेर बाहेर म्हणजे काय इकडे नदीत? नाही, कॉलेजमधून बाहेर जाऊ. गर्ल्स बघायचं असेल तर कॉलेजला यायचं. बाकी काय काम आहे ना. इकडे कुठली मुलगी आवडत तुला? म्हणजे मी ना त्यांना सिस्टर म्हणून सर्वांनी आधीच मला भाऊ बनवून दिलं. काय करणार ना, दुसरा ऑप्शन नाही राहिला. ज्यूस घेणार? ज्यूस ज्यूस ज्यूस. ते 6 नंतरचा धंदा आता नाही. ब्लू वेल रेस्टॉरंटमध्ये तुमचं स्वागत आहे. दादा ब्लू वेल रिसॉर्ट हे का नाव आहे? सांग याच्याबद्दल काहीतरी आम्हाला. ब्लू वेल हा. हा एक देवमाचा सांगाडा आहे. आता बघायचं? नंतर बघूया. उद्या बघूया. बघूया. ओके मग आता काय करूया मग आपण? आता आपण करूया पोपटी.